श्रीराम समर्थ. एकदा विवेकानंद आणि काही विचारवंत यांच्यामध्ये चर्चा चालू होती. एकाने स्वामींना असा प्रश्न विचारला की संन्यासी आळशासारखे मठ्ठासारखे जीवन का बरं जगतात? दुसऱ्यांच्या मदतीवर काय म्हणून जीवन जगतात? त्यावर स्वामीजी हसून म्हणतायत की अहो, तुम्ही गृहस्थाश्रमी मोठ्या कष्टाने पैसे मिळवता, त्यातला थोडाफार खर्च आपल्यासाठी करता आणि बाकी तुम्ही ज्यांना आपले म्हणता त्यांच्यासाठी तो खर्च करता. मग त्याबद्दल बरेचदा त्यांना काही त्याची किंमत नसते, कृतज्ञता नसते आणि संतोषही नसतो. मग तुम्ही तो पैसा, उरलेला जो पैसा आहे तो प्रामाणिकपणे जपत राहता आणि तुम्ही मेल्यावर असाच तो कोणाच्या तरी हातात पडतो, कोणाच्या हाती घबाड लागतं. जर घबाड नाही मिळालं तर नावाने खडे फोडले जातात. मग आता तुम्ही समजता त्या शहाण्या माणसाच्या, कर्तबगार माणसाची ही कहाणी. पण आम्ही संन्यासी मात्र ह्या कुठल्याच भानगडीत पडत नाही. आम्ही कशाचा संग्रह करत नाही. आम्हाला भूक लागली की पोट बडवावं, खुणेनी भूक लागली असं सांगावं आणि जे मिळेल ते खाऊन खुशाल राहावं. मी कसलीच यातायात करत नाही आणि कष्ट करून संग्रह करत नाही. मग आता मला सांगा की आपल्या दोघात खरा हुशार कोण? समोरच्याला आपलं म्हणणं नीट सोदाहरण समजून देण्याची हातोटी स्वामी विवेकानंदांकडे अगदी विलक्षण होती. या उदाहरणावरून आपल्याला समजतं. श्रीराम समर्थ.